नमस्कार, मी अभिजित पाटील, रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील कृषी प्रदर्शनामध्ये. आपण संपूर्ण कृषी प्रदर्शनाचा व्हिडिओ पाहणार आहे. तत्पूर्वी आजचा सेलिब्रिटी सप्त हिंद केसरी भारत माननीय किरण आप्पा, शालगाव कालगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, उत्तम शेठ गवळी, बदलापूर यांचा सप्त हिंद केसरी भारत सुंदर भारत या जोडीमधला एक बैल भारत हा आलेला आहे. आपण हा प्रदर्शनाचा पूर्ण व्हिडिओ पहा. या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण अशा नवीन नवीन गोष्टी आपल्याला दाखवत आहोत. चला, स्टे ट्यून, वॉच दिस व्हिडिओ. हरि ओम विठ्ठला पंढरीनाथा पांडुरंग हरी वासुदेव. हा अमेरिकन बेंटम जातीचा बोकड आहे. 3 वर्ष 7 महिन्याचा आहे. हा 18 इंच हाईट आहे. आणि तो बी तो अमेरिकन बेंटमच आहे. आणि तुमचा पत्ता? माझा पत्ता आहे कागल, कोल्हापूर, जिल्हा कोल्हापूर, राहणार कागल. प्रॉपर कागल काय का आजूबाजूला गाव उडलं? प्रॉपर कागल. बर, हे काय ब्रीडिंग साठी वापरता की कसं काय, शो साठी? नाही, ब्रीडिंगसाठी पण शो साठी. आपल्या घरामध्ये आहे तिच्या फिमेल. या फिमेल्स आहेत तुमच्याकडे? हो. आणि कुठना घेतल्या होत्या? बाहेरून मागेल्या होत्या, इम्पोर्ट केलेल्या होत्या. ऑफ द शो 6 किलोचा कोंबडा या अनेक कृषी प्रदर्शनात आपण पाहिला असेल. राजा 12 महिन्याचा कोंबडा आहे. मालक आहेत यशराज घाडगे. गौड असेल, मात्र आपण सर्वांनी एक छान प्रकारचं या स्पर्धेला. या प्रदर्शनात एक आकर्षण ठरलेली जगातील सगळ्यात बुटकी म्हैस राधा. उंची 3 फूट, लांबी 6 फूट, 2 वर्ष 9 महिने. माण तालुक्यातली ही म्हैस आहे. मुर्रा जातीची म्हैस आहे. या प्रदर्शनानिमित्त मुर्रा रेडे चिपळूणमध्ये आणलेले आहेत. हे ब्रीडर आहेत आणि ब्रीडरची खासियत अशी असते की हाय लेवल ऑफ मिल्किंग कॅपॅसिटी आणि चांगली शरीर ची पैदास निर्माण करण्यासाठी अशा ब्रीडर्सचा वापर केला जातो. हे मंगसुळी बेळगाववरून आलेले रेडे आहेत. डुप्लिकेट बकासूर. मामा, याचं नाव काय? पांडू. बकासूरचा मावस भाऊ वाटतोय. या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने रोजगार निर्मिती आणि सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाच्या तसेच रोजगारांच्या संधी निर्माण करण्याकरिता जे काही प्रयत्न केले जातात श्री प्रशांतजी यादव यांच्या मार्फत, त्याचाही स्टॉल आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी इथे आपली नाव नोंदणी करा. आपल्या शैक्षणिक अटी शर्तीनुसार इलिजिबल कॅन्डिडेट्सना यांच्यामार्फत रोजगार निर्मिती होईल. ट्रॅक्टर, रोटर, छोटा ट्रॅक्टर, कोकणात सहसा पाहायला मिळत नाही, पण नंदी बैल म्हणून फेमस असलेली ही कांक्रेज गाय आहे.
कांक्रेज गाय साधारणतः अहमदाबाद गुजरातच्या परिसरामध्ये मिळते. गावठी गाय आहे पण जर्सी गाय किंवा HF गायीपेक्षा जास्त मिल्किंग कॅपॅसिटी किंवा त्या लेवलची मिल्किंग कॅपॅसिटी असणारी ही जात आहे कांक्रेज. ही पंढरपुरी म्हैस आहे. कोल्हापुरात या माझ्या मागं पळवली जी जाते ती म्हैस मोठी शिंग आणि अतिशय रागीट मार्की असणारी अशी ही म्हैस असते. महाराष्ट्राचा युवराज. आपण अगोदर हरियाणाचा बघितलेला असेल. एकदम दष्टपुष्ट जनावर आहे. ब्रीडर आहे हा मुरादा. मामा ह्याची दूध मिल्किंग कॅपॅसिटी किती? आईचं दूध किती होतं एका वेळेचं? म्हणजे साधारणतः 19 लिटर मिल्किंग कॅपॅसिटी याच्या आईची होती. स्वाभाविकपणे ह्याच्यातून जी रेडकं बाहेर पडणार आहेत, ज्या म्हैशी रेडकी बाहेर पडणार आहेत, त्यांची मिल्किंग कॅपॅसिटी खूप चांगली असणार आहे. ह्याचा डाएट काय आहे? सरकी, गहू भुसा, हरभरा चुन्नी हा याचा डाएट आहे. फळं काय घालता? गाजर आणि रताळी. ओके ओके ओके. 5 प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे. कोल्हापूर चॅम्पियन ऑफ द शोचा मानकरी आहे 24-25चा. हे कोल्हापूरचा आता परवा सतेज कृषी प्रदर्शनात काय बंटी पाटील आयोजित कृषी प्रदर्शन होतं, सतेज कृषी प्रदर्शन, त्याच्यामधला हा चॅम्पियन राहिलेला रेड आहे. मगाशी ज्या मी नंदी बैलाचा उल्लेख केला कांक्रेज जातीचा, प्रदर्शनामध्ये नंदी बैल तर आलेलाच आहे. या सगळ्या डांगी गायी आहेत. कोल्हापूर प्रदर्शनामध्ये 2023चा मानकरी आणि यंदाचा द्वितीय नंबरचा मानकरी, यंदाचा प्रथम नंबरचा मानकरी आपण तिथं पाहिलेला आहे. हा द्वितीय नंबरचा मानकरी आहे. या लातूरवरून आलेल्या गायी आहेत, कंदारी गायी. कोकणातील शेतकऱ्यांना गायीचे विविध प्रकार दाखवण्याचा प्रयत्न वाशिष्ठी डेअरीच्या प्रदर्शनामार्फत होतोय. ही डांगी गाय आहे. दुधासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची अशी गाय आहे. त्यांचे मालक वर्ग आता जेवत आहेत. त्याचबरोबर राज नावाचा असणारा एक लक्षवेधी घोडा या ठिकाणी आपण पाहतो. आसिफ बागवान यांचा राज नावाचा घोडा लक्षवेधी आहे या ठिकाणी आपण पाहतो. महाराष्ट्र शासनातर्फे नवीन नवीन टेक्नॉलॉजी ज्या शेतीच्या आहेत त्या संबंधातील इथं एक डिस्प्ले मॉडेल केलेला आहे. आपल्याला सर या संदर्भात माहिती देतील. नमस्कार, मी जयेश काळोखे, कृषी अधिकारी, कृषी चिकित्सालय, फळ रोपवाटिका, मुंडे नर्सरी, चिपळूण तालुक्यात ही आहे जिल्हास्तरीय नर्सरी. आता एक वशिष्ठी कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शन आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केलं होतं आणि त्यांचं दुसरं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी इथं हे केलं आहे. आणि आम्हाला महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपला जो आहे त्या कृषी विभागाला त्यांनी एक मोठं असं दालन दिलं आहे. त्या दालनामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांची ज्या आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्याची माहिती, आणि ती माहिती देताना असं आम्ही हे केलं की त्याचं पूर्णपणे स्ट्रक्चर उभं केलं आहे इथं, की जी महत्त्वाकांक्षी जी योजना आहे महाराष्ट्र ग्रामीण फळबाग लागवड योजना, त्या फळबाग लागवड योजनेतून कोणत्या प्रकारची फळं दिली जातात, त्याची लागवड कशी करायची, त्याची पूर्णपणे मॉडेल, त्याशिवाय विविध लागवडीच्या पद्धती असतील,
विविध यांत्रिकीकरणाचे जे मॉडेल आहे आमचं पुढे तुम्हाला दिसेल, ते यांत्रिकीकरणामधून शेतकऱ्यांना आपण आता अलीकडं कोकणात बघतो की मोठ्या प्रमाणात लोकांचं जे बाहेर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाणं होते, त्या अनुषंगानं मजूर वर्ग हा इकडे कमी प्रमाणात मिळतो आणि तो मजूर वर्गाच्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना मजुरांचा मोठा प्रॉब्लेम होतो आणि त्या अनुषंगानं गवत काढणीसाठी ग्रास कटर असेल, नांगरणीसाठी पॉवर विडर असेल, पॉवर टिलर असेल, शिवाय इतर सेंद्रिय खत बनवताना जो श्रेडर लागतो किंवा जो बारीक भुसा काढण्यासाठी ते मशीन लागतं, अशा विविध ट्रॅक्टरसारख्या विविध प्रकारच्या मशीनींचं 50% अनुदानातून आपण शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा करत असतो. याशिवाय आपण इथं जो आलोय हे एक डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत विविध प्रकारचं आपण पूर्वी म्हणतो परंपरागत कृषी विकास योजना, म्हणजे पूर्वी जे आपले वाढवडील करतो त्या प्रकारची शेती कशी करता येते, म्हणजे कुठल्याही रासायनिक प्रकारच्या यांचा वापर न करता सुद्धा आपण शेती पूर्वीचे लोक आपले करायचे त्या प्रकारचीच आहे. नाडेपचा हा खड्डा आहे, नाडेपच्या टाकीमध्ये आपण आपल्याकडचं जे रॉ मटेरियल असेल, गवताबितासारखा जो टाकाऊ पदार्थ त्याच्यात टाकून त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत करू शकतो. आपल्या गोठातील शेण वगैरे वापरून इतर सेंद्रिय मटेरियल वापरून गांडूळ खत करू शकतो. त्याशिवाय हे तुम्ही बघता हे अजोला निर्मिती आहे, हे गुरांच्या दुधाचं हे वाढण्यासाठी अजोला प्रकारचं एक शेवाळ आहे आणि त्या शेवाळाचा वापर करून आपल्याला गुरांचं दूध वापरतो, सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा उपयोग होतो. आणि शेतकरी आपल्याकडचा मोठ्या प्रमाणात अशी ह्याची कामं करत असतो, कसली कोणत्या प्रकारची ह्याची, आणि त्याला असे मोठ्या प्रमाणात धोके असतात. त्या धोक्याच्या अनुषंगानं गोपीनाथजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही एक विमा शासनाची गेली 7 ते 8 वर्ष चालू आहे. 2 लाखापर्यंत शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटचे आम्ही इथं प्रकार दिलेत. कोणत्याही रस्त्यातला अपघात असेल, रेल्वेचा अपघात असेल, झाडावर पडून असेल, पाण्यात बुडल्यानंतर असेल, अशा कोणत्याही प्रकारच्या अपघातामध्ये सुद्धा त्याचा मृत्यू झाला किंवा जे महत्वाचे जर त्याचे कोणतेही अवयव हे झाले तरी त्याला 1 लाखापर्यंतचं अनुदान आपण ह्याच्यामार्फत देऊ शकतो. तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे यांत्रिकीकरणाच्या योजनेमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त देखील अनेक काही यंत्र आहेत. आम्हाला जेवढी अवेलेबल आता झाली आपल्याकडे चालतात तेवढी आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सुपारीची लागवड बऱ्याचशा प्रमाणात पाण्याच्या प्रॉब्लेममुळे कमी होत चालली आणि ती वाढवण्याचा देखील आपण प्रयत्न करतो. त्यामुळे सुपारीला आणि त्याला ठिबक सिंचनाची जोड दिलेली आहे. इतर आपण जर विचार केला तर MIDH एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाअंतर्गत जे प्रगतशील थोडे शेतकरी आहेत, म्हणजे म्हणतो आपण जे ॲडव्हान्स, त्यांच्यासाठी पॉली हाऊस असेल, शेडनेट हाऊस असेल, इवन मल्चिंगवरती भाजीपाला लागवड, मल्चिंगवरती कलिंगड लागवड, तसेच इथं याचा आम्ही ट्रायल प्लॉट इथं दिलेले आहेत. त्याच्यात निर्यात व्यवस्था, शीतगृह, साठवणीगृह याच्यासाठी देखील शासनाच्या AIF फंडमार्फत देखील मोठ्या प्रमाणातल्या योजना त्याच्यात सुविधा मिळू शकतात. भोसले साहेब, हे पौष्टिक तृणधान्याचं बोला तुम्ही. आता आमचे भोसले साहेब तुम्हाला पुढच्या 2-3 योजनांची माहिती देईल. 2023 हे वर्ष आपलं पौष्टिक तृणधान्याचं होतं. आता याचं पौष्टिक तृणधान्याअंतर्गत आपल्याला कुठली आपल्याला पौष्टिक तृणधान्य आहेत याचं आपल्याला इथं मॉडेल करून दाखवलेलं आपल्याला. यामध्ये नाचणे असेल, वरी असेल, ज्वारी आहे, बाजरी आहे. त्याचंच काय आपल्याला इथं एक त्याची भाकरी आणि ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी आपल्याला इथं दिलेली आहे. तर हे पौष्टिक तृणधान्याअंतर्गत आपल्याला त्याचं आपण मॉडेल करून दाखवलं जातं. आपल्याला पुढे माती नमुना कसा घ्यायचा, माती परीक्षणासाठी माती नमुना कसा घ्यायचा याचं आपल्याला एक मॉडेल दाखवलं आहे. साखरचा खड्डा काढून माती नमुना कसा घ्यायचा याचं आपण इथं आपल्याला मॉडेल दाखवलेलं आहे. इथं माती परीक्षण प्रयोगशाळा, इथं माती नमुना कसा भरायचा आहे याची एक आपल्याला PCC स्वरूपामध्ये आपल्याला ते बांधून दाखवलेलं आहे. इथं परत डोंगरोत्तर शेती पद्धती, माती परीक्षण, वैयक्तिक शेततळ योजना, जलकुंड योजना याचं पण आपल्याला इथं मॉडेल करून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये इथं पुढे आपल्याला क्षार जमिनीचं व्यवस्थापन कसं करायचं, सच्छिद्र पाईप टाकून आपल्याला कसं त्याचा पाणीचा निचरा कसा करायचा याच्यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची शासनाची योजना जी आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, त्याच्या अंतर्गत एक राष्ट्रीय बांबू मिशन आहे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे, त्याचे पण आपण इथं मॉडेल करून दाखवले आहेत. बांबूची लागवडीचं एक मॉडेल दाखवलेलं आहे इथं. आणि इथं आंबा, नारळ असेल, काजू आणि सुपारी असेल हे आपल्याला एक मॉडेल करून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये अशा कृषी विभागाचा जो स्टॉल आहे, विशिष्ट कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शनाची कृषी महोत्सवाच्या वैशिष्ट्ये कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शनाच्या कृषी महोत्सवाच्या 2025च्या माध्यमातून जो काही आम्हाला कृषी विभागासाठी जो स्टॉल उपलब्ध करून दिला आहे त्याच्यामध्ये कृषी विभागाच्या सर्व योजना ज्या आहेत आपण त्या मॉडेल स्वरूपात इथं बांधलेल्या आहेत.
तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या या स्टॉलला भेट देऊन जास्तीत जास्त आपला कृषी विभागाच्या शासनाचा कसा प्रसार करता येईल याच्या माध्यमातून आपल्याला आम्ही हा स्टॉल उभा केलेला आहे। धन्यवाद। धन्यवाद सर। कृषी आणि पशुसंवर्धन याचं ते 5 ते 9 या कालावधीमध्ये माननीय प्रशांतजी यादव यांनी जो कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला जे प्रमुख उद्घाटक माननीय देशाचे माजी कृषी मंत्री पवारसाहेब उपस्थित होते। त्यानंतर आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सन्माननीय आमचे जे कुलगुरू महोदय आहेत संजयजी भावे हेही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। आणि ह्या ज्या म्हणजे कृषी महोत्सवामध्ये जे विविध जे स्टॉल जे लावलेले आहेत त्याच्यामध्ये विशेषतः महिला सक्षमीकरण असेल, महिला बचत गट असेल, काही स्वयंसेवी संस्था असतील, काही इतर काही ट्रॅक्टर असतील किंवा मशिनरी त्या पार्टमध्ये सुद्धा एक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान दाखवण्याचा असा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे या डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने गेली 18 मे 1972 या विद्यापीठ स्थापना झाल्यानंतर ती फलोत्पादन विषयामध्ये फार मोठी एक चांगली क्रांती केली आहे। त्याच्यामध्ये ज्या आंब्याच्या नवीन विविध जाती आहे की आंबा आता कोकण रुची आहे, कोकण सम्राट आहे, कोकण राजा आहे, आम्रपाली आहे, सिंधू, रत्ना, त्याच्यानंतर हापूस, गवा, मणकूर, पायरी अशा विविध जाती ह्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत। त्याच्यानंतर ह्या भाताच्या जाती रत्नागिरी 1 आहे, रत्नागिरी 24 आहे, 73 आहे, कर्जत 1 आहे, कर्जत 2 आहेत, पनवेल आहे, सह्याद्री आहेत, अशा विविध जाती ह्या विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत। मुख्यतः त्याचा उद्देश असा आहे की जे आधुनिक तंत्रज्ञान ज्या विद्यापीठाने जे प्रसारित केलेलं आहे ते आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जायला पाहिजे, शेतकऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी त्याच्या प्रत्यक्ष शेतामध्ये अवलंबलं पाहिजे असा एक आमच्या विद्यापीठाचा एक दृष्टिकोन आहे। आणि म्हणूनच्या आजच्या प्रदर्शनामध्ये ज्या विद्यापीठाने सगळ्या जाती संशोधन करून ज्या प्रसारित केलेल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आंबा आहे, काजू आहे, नारळ आहे, चिकू आहे, मसाला पीक आहे, कोकण बहाडोली आहे, त्याच्यानंतर करवंद आहे, बुश पेपर आहे, अशा सुपारी, श्रीवर्धन आमची रोठा म्हणून आमची विविध जाती आहेत। त्याच्यानंतर जे आमच्याकडे जे कॉलेज आहेत विविध म्हणजे त्याच्यामध्ये वनशास्त्र महाविद्यालय, हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, फिशरीज आहे, त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी कॉलेज आमच्या रोह्यामध्ये आहे आणि त्याच्यामधून विविध जे विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक जी सुविधा आहे BSc असेल, MSc आहे, PhD आहे, अशा विविध शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या विद्यापीठाने फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केलेला आहे। कृषी अभियांत्रिकी जे आमचं महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये जे विविध शेतकऱ्यांना विविध ज्या काही चिकन यंत्र असेल किंवा आता आमचा हा बघा आहे नूतन झेला आहे, त्याच्यानंतर आंब्यासाठी झेला आहे, त्याच्यानंतर ही काजू बी प्रोसेसिंग जी ओली काजू बी आहे त्याच्यासाठी सुद्धा एक आपण यंत्र असं तयार केलं आहे। जे बांबूपासून जे विविध जातीसुद्धा विविध जे प्रदर्शनाचे साहित्य असतं तेही आपण तिथे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। विविध जी कंदपिकं आहेत की जी कोकणामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जी कंदपिकं होती आणि ती कंदपिकं बरीचशी जी आपली जी जुनी मंडळी होती त्या जुन्या मंडळी माहिती आहे की सुरण आहे, करंदा आहे, त्याच्यावर मिश्रीकंद आहे, अशा विविध रताळे आहेत, असे विविध जे त्याचे मॉडेल किंवा त्याचं जे बियाणं आम्ही ते म्हणजे प्रसारित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून की आपल्या शेतकऱ्यांकडे जे आधुनिक ठेवा आहे म्हणजे कोकणामधील जो आधुनिक जे ठेवा आहे तो विशेषतः त्याचा जोपासना केली पाहिजे असा एक आमचा दृष्टिकोन आहे। त्याच्यानंतर आम्ही विद्यापीठाने कृषी दैनंदिनीसुद्धा अनुसर काढलेलं आहे। त्याच्यामध्ये त्या कृषी दैनंदिनीमध्ये प्रत्यक्ष म्हणजे हॉर्टिकल्चर असेल, नंतर मत्स्य व्यवसाय असेल, खेकडा पालन असेल, कोळंबी संवर्धन असेल, त्याच्यामध्ये म्हणजे मशागतीपासून तर ते पूर्व मशागत असेल, त्याची आंबा काढणी असेल, अशा विविध त्याची जी प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये आपण ते अंतर्भूत केलेलं आहे जेणेकरून त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना व्हावा असा आमचा एक दृष्टिकोन आहे। फळ प्रक्रियामध्ये कोकम सरबत आहे, तर जांभूळमध्ये जांभळाचं सरबत आपल्या करवंदाचं आहे, जाम आहे, जेली आहे, काही लोणचं आहेत, पापड, अशा विविध की ज्याच्यापासून जे फूड प्रोसेसिंग करून सुद्धा आपण विविध ते पदार्थ आपण तयार केले आहेत त्याचं सुद्धा आपण वितरण ठेवलं आहे। आणि हे जे सगळे आमचे जे मॉडेल आहेत की जे प्रत्यक्ष आम्ही काय काय जे काम केले ह्या विद्यापीठामध्ये जे आता आमचे जे कुलगुरू जे महोदय आहेत आणि जे संजयजी भावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध म्हणजे विविध कोर्सेस चांगले चांगले कोर्सेस काही ट्रेनिंग क्लासेस आपण महिलांसाठी किंवा सुशिक्षित बेकारांसाठी घेतो की जेणेकरून शेतीमध्ये चांगली विविध क्रांती व्हावी असा एक आमचा दृष्टिकोन आहे। आणि म्हणून याचा आम्ही जो स्टॉल लावलेला आहे आपण प्रत्यक्ष तुम्ही पाहणी करताय त्याच्यानंतर आमच्याकडे तिथे विद्यार्थीसुद्धा आहेत की जे सेंद्रिय शेती जो आमचा प्रोजेक्ट आहे तिथे सुद्धा प्रत्यक्ष बघा की आम्ही गांडूळ खत वगैरे आपण ते बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर दुसरी गोष्ट आहे की विद्यापीठाने जे घडीपत्रिका जे आम्ही बनवलेत किंवा छोट्या छोट्या की भातावरील एकात्मिक कीड असेल, जलाशयातील मत्स्य व्यवसाय असेल, दालचिनी लागवड असेल, असे छोटे छोटे आम्ही घडीपत्रिकासुद्धा ह्या तयार केलेत की ह्या घडीपत्रिका प्रत्यक्ष जर आपण त्या शेतकऱ्यांना जर दिल्या आणि त्या प्रत्यक्ष जर शेतकऱ्यांना वाचल्या तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शेतकरी त्याची अंमलबजावणी करू शकतो आणि त्याच्या शेतामध्ये किंवा रोग असतील, किडी असतील
त्याचं सुद्धा तो संगोपन व्यवस्थित त्याची फवारणी करू शकतो की जेणेकरून त्याच्या उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त भर पडेल असा एक आमचा तो दृष्टिकोन आहे. दुसरी गोष्ट आहे की कृषी दैनंदिनी सुद्धा सर आपण एक 100 रुपयामध्ये कृषी दैनंदिनी तयार आपण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये सगळे विषय आहेत की कुठला त्याच्यामध्ये सर विषय नाही आहे असं नाही आहे की ॲडमिशन पासून ते इतर सुद्धा सगळे विषय त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. ह्यासुद्धा आमचं एक वार्तापत्र आहे की जे प्रत्यक्ष 3-3 महिन्याने आम्ही सर हे वार्तापत्र प्रकाशित करतो. ते वार्तापत्र प्रत्येक गावामध्ये सरपंचांमध्ये कृषी खात्यांमध्ये विविध जे काही प्रगतशील शेतकरी असतील काही पत्रकार असतील त्यांनासुद्धा आपण तो देत असतो की जेणेकरून त्या ॲक्टिव्हिटीज ज्या विद्यापीठामध्ये सुरू आहेत त्याचं प्रत्यक्ष लोकांना माहिती मिळावी असं सर आमचा एक दृष्टिकोन आहे. आपण ही सर्व जर घडीपत्रिका पाहिलात तर आपल्याला तो अंदाज येईल की त्याच्यामध्ये आम्ही बरंचसं असं काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या सहकार्याने आपण केलेलं आहे. सर थोडक्यात म्हणायचं तर शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढवणं, एक जीवनमानाचा स्तर वाढवणं आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजींची माहिती देणं हा उपक्रम या वाशिष्ठी डेअरी आयोजित रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी प्रदर्शनानिमित्त आपल्यामार्फत झालेला आहे, राबवलेला आहे. एक शेतकरी म्हणून मी आपला आभारी आहे. अशा टेक्नॉलॉजीज सेंट्रलाइज पाहायला मिळाव्या ही प्रत्येकाची इच्छा असते. काही कॉन्सेप्ट्स या लगेच पाहता येत नाहीत, नुसत्या यूट्यूबवर वगैरे पाहिल्या जातात. त्या प्रत्यक्षात पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इथं यावं आणि दापोली विद्यापीठाचे तज्ज्ञ व्यक्ती इथे आहेत, प्रोफेसर्स आहेत, व्यतिरिक्त इतर सगळ्या विषयांचे तज्ज्ञ व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन आपण घ्यावं ही विनंती. पशुसंवर्धन विभागाचा हा स्टॉल आहे. याच्यामध्ये पशूंना होणारे रोग आणि त्याच्यावरच्या ट्रीटमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी या संदर्भातली माहिती आपल्याला मिळणार आहे. आजकाल कोकणामध्ये दूध उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढतं आहे वाशिष्ठी डेअरीच्या निमित्तानं. त्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा. सदर हा स्टॉल वाशिष्ठी डेअरीचा आहे. जे आयोजक आहेत कोकणामध्ये शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढवणं, दूध उत्पादन वाढवणं या दृष्टीनं चालू केलेला हा एक यशस्वी प्रकल्प आहे. माननीय प्रशांतजी यादव हे याचे चेअरमन आहेत आणि वाशिष्ठी डेअरीमार्फत जे काही उपक्रम राबवले जातात त्यापैकीच एक कृषी प्रदर्शन हा आहे आणि वाशिष्ठी डेअरीचे हे प्रोडक्ट्स आहेत. श्री लक्ष्मी नर्सरीचे मालक इथे आहेत, ते आपल्याला माहिती देतील. तर माझं नाव महेंद्र सदीपूर. आम्ही मुक्काम नारगोळी दापोली इथे नर्सरी आपल्या याच्यामध्ये आंबा, काजू, आंब्यामध्ये तुम्हाला तोतापुरी, राजापुरी, सिंधू, रत्ना, केशर, पायरी ह्या सगळ्या व्हरायटी आहेत. काजूमध्ये वेंगुला 4, वेंगुला 7, वेंगुला 9, 10. नंतर आपल्याला चिकू, नारळाच्या सगळ्या जाती, गोना, लोखंड नारळ, बानवली, सुपारी, इंटरमंगल. आंब्याच्या कोणत्या जाती आहेत? आंब्याच्या आपल्यामध्ये हापूस, केशर, रत्ना, राजापुरी, तोतापुरी, पायरी, सम्राट, बारमाई, ATM, केंड अशा आम्रपाली, लिली ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आपल्या नर्सरीमध्ये तुम्हाला मिळतील बघा. आता आम्ही इथे हे सॅम्पल आणलेलं आहे. यांची नर्सरी मुक्काम पोस्ट नारगोली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे आहे. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. मला एक प्रश्न आहे, वेंगुर्ला 10 ही काजू जात काय आहे? नवीन आहे, काय जात आहे? हां, वेंगुर्ला 10. पण कसं वेंगुर्ला 4 जो आहे सध्या लागवडीमध्ये, तर त्याच्या मानाने वेंगुर्ला 4च शक्यतो लावावं, कारण 10 काढलेला आहे पण ते तेवढा असा त्याचा रिपोर्ट असा नाही आहे. वेंगुर्ला 9 बी मोठी आहे पण आतमध्ये बीचा गर साईज कमी आहे त्याच्यामध्ये. ओके, वेंगुर्ला 9 चांगला आहे का 10 चांगला आहे? वेंगुर्ला 9, 10 मध्ये 10 चांगला आहे.
9 आणि 10 मध्ये 10 चांगला हा आहे. चांगला आहे. ओके, पण जनरल प्रेफर करताना वेंगुर्ला 4 ही तुम्ही रिकमेंड चार करताय. ही recommend करतो. ओके, थँक्यू सर. मिल्क प्रोसेसिंग संदर्भातला हा सगळा पोर्शन आहे. विविध मिल्किंग टेक्नॉलॉजीज, पशुखाद्य आणि औषधं या संदर्भातील उचित माहिती देणारा, तसेच साधनसामग्री विक्रीसाठी अवेलेबल असणारा असा हा सेक्शन आहे. त्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नक्की याला व्हिजिट करा. संपूर्ण माहिती यात लिहून दिलेली आहे. नाही समजा नंबर दिलेला कॉल करून माहिती तुम्ही घेऊ शकता. डेमो दाखवा चला. बघा माहिती घ्या. घरी सिंटेक्सची टँक लिकेज राहते, सिमेंट टँक लिकेज राहते, पेट्रोल टँक, डिझेल टँक, ऑइल टँक लीक आहे, पीव्हीसी पाईप, प्लास्टिक पाईप, लोखंडी पाईप, गार्डनचा पाईप लीक आहे, टिनाचा पत्रा, सिमेंटचा पत्रा, लोखंडी पत्रा लीक आहे, गाडीचे इंडिकेटर, फायबर, मरगाड तुटलेले आहे, स्टील आहे, स्टाईल आहे, मेटल आहे, मार्बल आहे, काच आहे, ग्लास आहे, लोखंड आहे, लाकूड आहे. संपूर्ण वस्तू जॉईन करण्यासाठी लिकेज बंद करायला चालू पाण्यामध्ये वाला जागेत कुठलं सोल्युशन लिक्विड काम करत नाही. डायरेक्ट चालू पाण्यात चालणारं सोल्युशन आहे. त्याला फक्त गरम करायचं, गरम करून लावायचं. लिकेज बंद, परमनंटली पॅक, टँक खाली करायची गरज नाही. जसं घरामध्ये हँगर लावायचं राहिलं, हुक लावायचं राहिलं, खेळ ठोकायची गरज नाही. गरम करायचं, बॅकसाईडने लावायचं, डायरेक्ट भिंतीला चिटकवायचं, नंतर असा वेट घेतो. दगडाला, लाकडाला, लोखंडाला, स्टीलला, स्टाईलला, किचन वट्टा, कूलरचा टप, चप्पलचे सोल, संपूर्ण वस्तूला घालणार. 100ला पॅकेट यायला एक्सपायरी न. पोर्टेबल कुट्टी मशीन आहे. लगेच गेलो थोडं 8:30 केक खायला आणतो घरी सांग. चिपळूणमध्ये आयोजित वाशिष्ठी डेअरी पुरस्कृत कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं वाशिष्ठी डेअरीच्या संचालिका सौ स्वप्नाली यादव मॅडम यांच्याशी आपण जुडतोय. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हे प्रदर्शन आयोजित करण्यामागचा हेतू आणि त्यामागचे सगळे खटाटोप. नमस्कार मॅडम. सर्वांचे प्रथमतः मी आभार मानते की आज प्रदर्शनाचा 3रा दिवस आहे आणि गेले 3 दिवस उत्स्फूर्तपणे आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्ग आणि सर्व ग्राहक इथे आपल्या प्रदर्शनाला भेट देत आहेत. हे प्रदर्शन गेल्या वर्षी आपलं पहिलंच वर्ष होतं आणि हे आपलं आता 2रं वर्ष आहे. गेल्या वर्षी आपण कृषी महोत्सवाला सुरुवात केली आणि ह्या मागचा उद्देश असा होता की सर्वसामान्य लोकांमध्ये पण कृषीविषयक जागृती निर्माण करणे, तसंच आपल्या इथल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेतीविषयक जागृती करून आता आधुनिकता किती आले शेतीमध्ये हे दाखवण्यासाठीचा हा एक आपला प्रयत्न होता. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून गेले 2 वर्ष आम्ही जे काम करतोय त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सहजतेने रोजगार कसा निर्माण होईल आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांना ह्यापूर्वी कधी अशा पद्धतीने म्हणजे दुग्ध व्यवसाय संधी प्राप्त झाली नव्हती. ती संधी प्राप्त करून देणे हा एकच उद्देश आपला यामध्ये होता आणि निश्चितच गेल्या 2 वर्षात वाशिष्ठी डेअरीने सिद्ध करून दाखवलं आहे की एखादी गोष्ट आपण हातात घेतली आणि एखाद्या गोष्टीचा जर ध्यास असेल तर यशस्वी कुठच्या उद्योगात कसं व्हायचं ते वाशिष्ठी डेअरीने दाखवून दिलं आहे. आणि ह्यामागचं प्रेरणास्रोत माननीय श्री सुभाषरावजी चव्हाण साहेब यांचं हे स्वप्न खऱ्या अर्थाने माननीय श्री प्रशांत यादव आणि आमच्या सर्व वाशिष्ठीच्या टीमने सत्य करून दाखवलेलं आहे. शेतकऱ्यांना वाशिष्ठी डेअरी मार्फत काय फायदा होतोय? ज्यावेळी वाशिष्ठी डेअरी सुरू केली त्यावेळी आम्हालाही प्रश्न होता की एवढा मोठा प्रकल्प, जवळजवळ 1 लाख लिटरची क्षमता असलेला प्रकल्प हा खरोखर कशा पद्धतीने चालेल. कारण कुठच्याही गोष्टीची सुरुवात करताना पहिली सुरुवात ही खरोखर खडतर असते. त्याचप्रमाणे आम्ही सुरुवात केली. पहिले 2 दिवसाचे कलेक्शन आमचं 100 ते 150 लिटर दुधाचं होतं. तर त्यावेळी सुरुवात केली त्यावेळी वाटलं होतं की कसे शेतकरी आपल्याला म्हणजे जोडले जातील. पण सांगायला अभिमान वाटतो की आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या वाशिष्ठी डेअरीवर विश्वास दाखवला, आम्हा सर्वांवर विश्वास दाखवला आणि आज त्याची संख्या शेतकऱ्यांची जवळजवळ 10,000 वर गेलेली आहे आणि आजचं कलेक्शन आपलं 45,000च्या वरती क्रॉस झालं. याचा अर्थ असाच आहे की आपण एखादा मार्ग दाखवला, चांगला मार्ग, तर त्याला लोक आपल्याला नक्कीच त्याचा सहभाग घेतात. आणि आता वाशिष्ठीने तर सिद्धच केलं आहे की आपल्या शेतकऱ्यांना
प्रत्येक महिन्याच्या 10 दिवसांनी पेमेंट मिळते. म्हणजे जवळजवळ 10 दिवसांनी पेमेंट मी महिन्यातनं 3 वेळा वाशिष्ठी डेअरी पेमेंट करते आणि जवळजवळ 4.5 कोटीचा उलाढाल शेतकऱ्यांच्याकडे जातात ते पैसे. म्हणजे ह्याचा अर्थ खरोखर हे सिद्ध झालं आहे की आपल्या आता जिल्ह्यामध्ये हे दुग्ध उत्पादनात शेतकरी नक्कीच अग्रेसर राहतील आणि येणारा काळ हा नक्की शेतीविषयक जागृती करून शेतकऱ्यांचा असणार आहे आणि ते आमचं स्वप्न स्वतःचं खरं सत्यात येणार आहे. शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढणं किंवा जीवनमानाचा स्तर वाढणं या पॉईंट ऑफ व्ह्यूकडे आपण कसं पाहता? मी आत्ताच सांगितलं की दर 10 दिवसांनी न चुकता गेले 2 वर्ष आपण शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचे पैसे आपण वेळोवेळी देत आहोत. आता आपल्याकडे जे एक शेतकरी आहेत, आता असे 2-3 शेतकरी असे आहेत की मोठ्या प्रमाणात दुग्ध उत्पादन करतात. जवळजवळ 450 ते 500 लिटर दूध घालणारे सुद्धा शेतकरी आपल्याशी जोडले गेले आहेत. ह्याचाच अर्थ असा आहे की नक्कीच आता ह्याच्या पुढचा येणारा काळ हा शेतकऱ्यांचा असणार आहे. धन्यवाद मॅडम. कधी येत आहेत? हो ठीक आहे. घराच्या मागचा परिसर कसा असतो? चोपणं, हे जेन आहे हे मेंढीच्या केसापासून बनवलं जातं. पाठदुखी किंवा स्पायनल कॉर्ड संबंधी कुठलाही आजार असेल तर या जेनवर झोपावं. तुम्हाला अशा पद्धतीत जेन पाहिजे असेल तर मला वैयक्तिक फोन करा. मी ते कुठं मिळतं, ऑनलाईन सुद्धा मिळेल. कुठं याचे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देऊ शकतो. जगातील सर्वात बुटकी गायीची जात आहे. जनरली प्रामुख्याने केरळ परिसरामध्ये वगैरे आढळते. मगाशी ज्या मी नंदी बैलाचा उल्लेख केला कांक्रेज जातीच्या प्रदर्शनामध्ये नंदी बैल तर आलेलाच आहे. या सगळ्या डांगी गायी आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना छाटणी ही मोठी समस्या असते आणि ती सुकर करण्यासाठी कार्बन फायबरचे रॉड आहेत इथं हे असे आणि त्याच्या अटॅचमेंट ही मेन जी दिसते समोर ही अटॅचमेंट या रॉडला जोडलेली असते. टेलिस्कोपिक रॉड आहे हा. 21-22 फुटापर्यंत इथं 80 फुटापर्यंत केलेला आहे. सर्व साहित्य इथं उपलब्ध आहे. आपलं नाव सांगा. स्वप्नाली जोशी मॅडम तुमच्याकडे सुरुवात गरम आपलं स्टाईल वापरू शकतो आपण. 180 रुपये 1500 रुपये म्हणणं. हिला 5 ते 6 वर्ष आयुष्य आहे. ह्याच्यापेक्षा हाय हेअरस्टाईल म्हणून तार आहे.
सर्व्हिस लाईनला वापरतो ना, सपोर्टिंगला चमक नाही का, चमकते रात्री गावातील घर परिसर बाजलं कोकणातील हरिरामकृष्ण जय हरी. वर्षाला 380 देणारी कोकणी जगातलं वेगळं आश्चर्य कृषी महोत्सव 2025 मध्ये अमेरिकन पटन भोकट आणि देखणे पायी कोणती आपण पाहतो एक 8 किलोचा आपण जर बघितलं तर ब्रीड आपण पाहतो कोकणाची शिल्पातलं असं एक वैविध्य आहे, व्हेरिएशन आहे. संपूर्ण कृषी महोत्सव 2025 उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सिमेंटचा जमाना, स्लॅबचा जमाना येण्यापूर्वी कोकणात जुनी घरं कशी असायची याचा हा उत्तम नमुना आहे. पूर्ण सेटअप इथं उभा केलेला आहे. सेटल असा उभा केलेला आहे. मापाची भिंत आहे, त्याला सारवण देऊन आम्ही शिवून वगैरे घेतलेलं आहे. गवतानं पेंडा वगैरे शिवून, बांबू लावून असं शिवून घेतलेलं आहे. त्याला सारवण दिलेलं आहे. आपल्या जुन्या घरात आत्ता जी भांडी होती ती आपल्याकडे भांडी आहे तिथं, ती आणि पद्धत होती की गुळ पाणी द्यायचं. आता आपल्याकडे जाता आहे, रोळे आहे, कणंग आहे, इथं विना आहे, रेडिओ आहे, घोंगडं आहे, इथं आपल्याकडे काटमट आहे, ही पायली आहे, डबा आहे पाण्याचा, हा हडपा म्हणतात हडपा. हे देवघर आहे, इथं देवघराच्या इथं नामनदेव आहे वरती. आपल्याकडे पाटा आहे, वरवंटा, मुसळ. आणि सांगायचं म्हटलं जुनी आठवण आजोबांची म्हणजे काटवट, ती फळ्यांची ती पूर्वीची आठवण. त्याने आठवण सांगली कोल्हापूर परिसरात ही वस्तू आजही पाहायला मिळते. ती आज आपल्याला इथं या प्रदर्शनाच्या मार्फत बघण्यास मिळणार आहे. आता शेवटी जाता जाता जुनं कुठेतरी हरवत चाललेलं कोकण आणि कोकणातील पारंपरिक इन्फ्रास्ट्रक्चर तसेच शेतीच्या आधुनिक टेक्नॉलॉजीज याचं दोन्ही ठिकाणचं, दोन्ही पद्धतीचं एक कॉम्बिनेशन आपल्याला या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. माझी आपणास विनंती आहे की रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. तसेच रॉयल महाराष्ट्राच्या यूट्यूबर्सनी यूट्यूबवर पाहावं, माझं चॅनल सबस्क्राईब करावं. आज इथेच थांबतो. धन्यवाद.